नमस्कार. रत्नागिरी वार्तामध्ये आपले स्वागत. गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्यावरून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. गोपाळगड किल्ला ही माझी खासगी प्रॉपर्टी आहे असा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलीये. एखादा ऐतिहासिक किल्ला खासगी कसा असू शकतो? काय आहे यामागचे सत्य? पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट. आंजनवेलचे ग्रामस्थ दीपक वैद्य आणि शिवतेज फाउंडेशन गुहागर यांनी या विरोधात तीव्र लढा सुरू केला. 2015 मध्ये गुहागर तालुक्यातून तब्बल 18,000 शिवप्रेमींच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले. या लढ्याला 2016 मध्ये यश आले आणि सरकारने गोपाळगडला राज्य संरक्षित स्मारक घोषित केले. या विरोधात मणियार कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण 2024 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर मे 2025 मध्ये गडावरील अतिक्रमणही हटवण्यात आले. डिसेंबर 2025च्या न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्व विभागाला 1 वर्षाच्या आत जमीन अधिग्रहित करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्याचा प्रस्ताव रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संकेत साळवी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की गोपाळगड किल्ला हा जनतेच्या मालकीचा आहे आणि जनतेच्याच मालकीचा राहणार. येत्या काही महिन्यात गडाची संपूर्ण मालकी अधिकृतपणे राज्य शासनाकडे येईल. तळवली प्रतिनिधी मंगेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, रत्नागिरी वार्ताहर.